जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC नेटवर्क प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षक हो, कुठल्याही गुन्ह्याविषयी, अत्याचाराविषयी, अन्यायाविषयी दाद मागायची म्हटलं तर त्याची पहिली पायरी असते त्या गुन्ह्याची नोंद, फिर्याद म्हणजे FIR. भारतीय दंडसंहितेच्या काही कलमान्वये फिर्याद व तपास याविषयी काही दिशानिर्देश दिलेले आहेत. या विषयावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्यासोबत उपस्थित आहेत अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश जाधव सर. सर, RRC नेटवर्कच्या वतीने मी आपले स्वागत करतो. तर आपण वळूयात आपल्या मूळ विषयाकडे. सर, मला असं विचारायचं आहे की गुन्ह्याची नोंद FIR म्हणजे नेमकं काय? ते भारतीय दंडसंहितेच्या कोणत्या कलमान्वये ही फिर्याद येते? वास्तविक पाहता फिर्याद, FIR हे जे शब्द आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनामधले आपल्याच्या परिचित असलेले शब्द आहेत. परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये याविषयी कुतूहल आहे किंवा मग गैरसमज आहे. FIR म्हणजे काय? आपण TV वरही पाहतो, FIR सिरियल येते, आपण ते पाहतो. परंतु FIR जर कायदेशास्त्रामध्ये हे केलं असेल तर FIR पुरा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे जरी शब्द, FIR म्हणजे याचा लॉंग फॉर्म होते फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, हे शब्द कुठेही कायदेशास्त्रामध्ये लिहिलेले नसले तरी याचा अर्थ किंवा याचा अभिप्रेत असलेला अनुवाद CRPCच्या 154 सेक्शनमध्ये सांगितलेला आहे. CRPC म्हणजे काय? वास्तविक पाहता आपण या विषयामध्ये जेव्हा वळतो आणि जेव्हा आपण फिर्यादीविषयी बोलतो तेव्हा आपल्याला फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 काय आहे याच्याकडे जावं लागेल. कारण कायदेशास्त्रामध्ये मेजर ॲक्ट्स आहेत. मेजर ॲक्टमध्ये 3 प्रकारच्या मेजर ॲक्ट्स ह्या महत्त्वाच्या आहेत. इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ॲक्ट आणि कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड. IPC जे आहे, इंडियन पिनल कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता जी आहे, दंडविधान, त्याच्यामध्ये 511 सेक्शन आहेत आणि 23 चॅप्टर आहेत. CRPCमध्ये 37 चॅप्टर आहेत. 484 त्याच्यामध्ये सेक्शन्स होते, पण 484 सेक्शन रिपील झाला त्याच्यामुळे सध्या त्याच्यामध्ये 483 सेक्शन आहेत आणि 37 चॅप्टर आणि 2 शेड्यूल आहेत. पहिल्या शेड्यूलमध्ये सज्ञेय, असज्ञेय, बेलेबल वगैरे याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि दुसरं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये फॉर्म्स दिलेले आहेत. बेल बॉन्ड कसा असा, बेल कंटिन्युएशनचा बॉम्ब कसा, सर्च वॉरंट असेल तो कसा, तर हे फॉर्म्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिले फर्स्ट लॉ कमिशन 1834मध्ये मॅकॉलिनचं आलं होतं. बरोबर. स्वतंत्र प्राप्तीनंतर 1955मध्ये सेतवाल साहेबांकडे लॉ कॉडिफाय करण्यासाठी, म्हणजे स्पेशली क्रिमिनल लॉज, दोज आर रिलेटेड टू, बिकॉज इंडिया इज व्हेरी कल्चरल कंट्री अँड देर आर मेनी रिलिजन्स इन इट. त्याच्यामुळं किंवा हे विविध धर्मातले कॉडिफाय करण्यासाठी तर ते 2, एक तर सबस्टॅन्शियल लॉ आणि प्रोसिजरल लॉ. सबस्टॅन्शियल लॉ म्हणजे इंडियन पिनल कोड, गुन्ह्याचं वर्णन, त्याच्यासाठी असलेली शिक्षा, त्याच्यामध्ये असलेले अनुवाद, त्याच्यासाठी असलेला कुठलं कोर्ट, सेशन ट्रायल वगैरे वगैरे, हे सगळं जे केलेलं आहे हे IPCमध्ये केलेलं आहे. आणि त्याचंच प्रोसिजर, ते चालवायची पद्धती, ते सगळे 37 चॅप्टरमध्ये हा विषय कव्हर केलेला आहे. तर सेतवाल साहेबांच्या चेअरमनशिपमध्ये सगळ्यात पहिलं लॉ कमिशन क्रिमिनल लॉविषयी 1955 साली हे केलं होतं. त्यांचा रिपोर्ट त्यांनी जवळपास 1969 साली दिला आणि तो 1973 साली त्यांनी सबमिट केला आणि तो आचरणात आणला 1 एप्रिल 1974 रोजी. तर 1 एप्रिल 1974 पासून भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता ही आपण वापरात आणून राहिलेलो आहे. याच्यामध्ये जे 37 चॅप्टर मी आधी बोललो आपल्याला, तर त्या 37 चॅप्टरमध्ये 12वा चॅप्टर जो आहे तो आहे कंप्लेंट अँड पॉवर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तो जो 12वा चॅप्टर आहे त्या 12व्या चॅप्टरमध्ये एकूण 26 सेक्शन्स आहेत. त्या 26 सेक्शन्समध्ये स्टार्टिंग फ्रॉम 154 जे आपल्याला प्रचलित आहे, 154 ते 176,
या 26 सेक्शनमध्ये पूर्ण फिर्याद आणि त्याचा तपास आणि त्याचा रिपोर्ट कसा सबमिट करायचा याचे पूर्ण वर्णन 26 चॅप्टरच्या 26 सेक्शन्समध्ये केलेलं आहे. त्यातला आता आपण जो प्रश्न विचारला की फिर्याद म्हणजे काय, तर फिर्यादचा जो आहे हा पुरा अर्थ आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला चॅप्टर 12 म्हणजे धडा 12चा 154 सेक्शन वाचावं लागेल. 154 मध्ये म्हटलेलं आहे की नाही, आपल्याला असं वाटते एक सामान्य माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो, त्याला असं वाटतं की माझी फिर्याद आपण दिली, बरोबर. तो साधी फिर्याद देतो. पण त्यामध्ये काय आहे की आपण जर फिर्याद जर घेतली, सेक्शन 2 जे आहे CRPCचं त्याच्यामध्ये डेफिनेशन दिलेलं आहे 2A ते 2X पर्यंत ABCD असे हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेले आहेत जे आपल्याला या ॲक्टमध्ये जे जे शब्द वापरलेले आहेत, जसं त्याच्यामध्ये बेलेबल ऑफेन्स 2A डेफिनेशन, कॉग्निजेबल केस 2B असे ते दिलेले आहेत. बरोबर. तर बेलेबल म्हणजे काय, नॉन बेलेबल म्हणजे काय, कॉग्निजेबल म्हणजे काय, नॉन कॉग्निजेबल म्हणजे काय, कंपाऊंडेबल म्हणजे काय, नॉन कंपाऊंडेबल, हे 3 गोष्टी आपल्याला पहिले समजून घ्याव्या लागतील. कारण ह्या 3 गोष्टी जेव्हा आपल्याला समजतील तेव्हा आपल्याला फिर्याद म्हणजे काय समजेल. बरोबर. तर आता बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स काय, तर जर समजा तुरळक स्वरूपाचा गुन्हा असेल आणि या तुरळक स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला हे झालेलं आहे, तर ॲज ऑफ राईट तुम्ही बेल मागू शकता, ज्याच्यामध्ये क्वांटम ऑफ पनिशमेंट ज्याला शिक्षेची जी तरतूद आहे ती कमी आहे. आणि प्रथमदर्शनी ढोबळमानानं जर बोलायचं झालं तर जर समजा जो गुन्हा आहे त्याचं गांभीर्य कमी आहे, प्रथमदर्शनी तो सर्वसाधारण गुन्हा वाटतो, असा गुन्हा आपण बेलेबल म्हणा. आता हे सगळं कुठं दिलेलं आहे, शेड्यूल 1 जे मी बोललो, शेड्यूल 1 मध्ये कुठला गुन्हा, त्याच्यामध्ये शिक्षा किती, तो बेलेबल आहे की नाही, तो कॉग्निजेबल आहे की नाही, हे सगळं शेड्यूल 1 मध्ये दिलं आहे. आता कॉग्निजेबल म्हणजे काय, कॉग्निजेबल म्हणजे संज्ञेय, म्हणजे दखलपात्र ज्याला म्हणतो आपण. दखलपात्र गुन्हा असा आहे की ज्याची दखल प्रथमदर्शनी, कारण तो हे जे गुन्हे आहेत हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, हे शेड्यूल 1 मध्ये दिलेले आहेत. गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणजे कुठं, मारकाट आहे, रक्त आलेलं आहे, फिर्यादी जातो, त्याचं पायाला हाताला लागलेलं असते, त्याच्यानंतर एखादी महिला जाते, तिच्यावर अत्याचार झालेला असते, तर याचं गांभीर्य जे आहे याचं गांभीर्य पाहता क्षणी दिसते आणि त्याच्यामुळे हे काय दखलपात्र आहे. म्हणजे आपल्याला ढोबळमानानं जर समजून घ्यायचं असेल, कारण आपण आज जी चर्चा करत आहे हे जे आपले ऐकणारे प्रेक्षक आहेत ते सर्वसामान्य आहेत, दे आर निदर स्टुडंट ऑफ लॉ, दे आर गोइंग टू गिव्ह इन एक्झाम ऑफ लॉ. आपण काही परीक्षेच्या दृष्टीनं किंवा वकिलीच्या दृष्टीने तयारी करत नसून सर्वसामान्यांना आकलन होईल यासाठी आपण चर्चा करतो. अगदी बरोबर. तर गांभीर्य जे असेल एखाद्याचं आणि जे जर गंभीर प्रथमदर्शनी जसं वाटत असेल की त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद फार मोठी आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे पडसाद फार हे आहेत, त्याच्यामध्ये सखोल तपास करणे गरजेचे आहे, त्याच्यामधला आरोपी ॲब्स्कॉन्ड होऊ शकतो, तर असे जे गुन्हे आहेत त्याला म्हणतात कॉग्निजेबल. कॉग्निजेबल ऑफेन्स आहे की नाही, तर कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये दिक्साक्षणी जो ठाणेदार आहे, ठाणेदार देखील डिफाईन केलेला आहे 2O सेक्शनमध्ये CRPC डेफिनेशन जी आहे. ठाणेदार काय असतो, ठाणेदाराला असं वाटतं की गंभीर आहे, तर तो जर समजा एखादा इसम आला, त्यांनी फिर्याद दिली, त्याच्या हातापायाला लागलेला आहे, त्याला मेडिकल एड फार सर्वप्रथम देणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा तो हे लिखापडी वगैरे करत बसला आणि परमिशन मागत बसला, तर त्याला काय करावं लागते, सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये कॉग्निजन्स घेऊन, त्याला काय म्हणतात कॉग्निजन्स घेणे, आणि कॉग्निजन्स घेऊन तो त्याच्यामध्ये तपास करू शकतो. अच्छा. जी फिर्याद आहे ही फिर्याद दोन रूप आहेत तिचे. एक फिर्याद अशी आहे जी तोंडी स्वरूपामध्ये देता येते, ज्याला काय म्हणतात ओरल रिपोर्ट. ओरल रिपोर्टमध्ये त्यांनी सांगायचं, तिथले जो अंमलदार आहे अथवा याचा ठाणेदाराचा रायटर आहे त्यांनी लिहून घ्यायचं. पुरा रिपोर्ट झाल्यानंतर त्यांनी म्हणायचं की बा तुम्हाला हे सांगितलेलं हे सगळं बरोबर आहे, ते वाचून दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याची खाली सही घ्यायची. हा आहे फॉर्मॅट. आणि जर तुम्ही लिहून आणलेलं असेल तर मग त्याच्यावर सही झालेली असते. म्हणजे असं तुम्ही 2 स्वरूपामध्ये तुम्ही फिर्याद देऊ शकता. बरोबर. आता ही जी फिर्याद आहे ही सुटसुटीत असावी, त्याचे पण हे आहेत. फिर्याद जी आहे ती सुटसुटीत असावी आणि ज्याच्यामध्ये आपल्याला समोरच्याविषयी जे आरोप करायचे आहेत त्या आरोपाविषयी वर्णन असावं, त्याचं नाव असावं, कुठलीही म्हणजे थोडीशी कन्फ्युजिंगवालं फिर्याद नसावी. फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे काय? बरोबर. कोडिफाईड लॉ जेव्हा झाला, क्रिमिनल कोडिफाईड लॉ आपण केला, तेव्हा सबस्टेन्शियल आणि प्रोसिजरल लॉ जो आहे, कारण त्याच्या नावातच पहा कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड. प्रोसिजरल लॉ आहे ही कायदे पद्धती, ज्या पद्धतीनं फौजदारी खटले चालायची त्याची जी पद्धत हे आहे ती 37 चॅप्टरमध्ये जी कव्हर केलेली आहे. आता जेव्हा ही फौजदारी केली तेव्हा 3 मुख्य लक्ष ठेवले होते. एक म्हणजे फेअर ट्रायल. फेअर ट्रायल म्हणजे आरोपी जो असतो
त्याला सुरुवातीपासून आरोपी म्हणून ट्रीट नाही करता येत. त्याला संधी दिली गेली पाहिजे, त्याच्या बचावाची त्याला सांगण्याला हे दिलं पाहिजे, त्याला बचावाची संधी आहे. त्याच्यानंतर त्याला असिस्टन्स, त्याला 304मध्ये इवन कायद्याची असिस्टन्स, हे असं सगळं दिलं गेलं पाहिजे. आणि स्पीडी ट्रायल, सेकंड जो ॲस्पेक्ट होता तो स्पीडी ट्रायल होता. हे जे आरोपीच्या विरुद्ध जो खटला चालतो तो लवकरात लवकर चालायला पाहिजे. तिसरा जो ॲस्पेक्ट होता त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये हा सुसूडीत असला पाहिजे, सर्वसामान्यांना समजण्यायोग्य असला पाहिजे, कन्फ्युजन नसावं. म्हणजे जेव्हा हा कायदा झाला तेव्हा 3 ह्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवण्यात आला. आणि ही जी प्रोसिजर आहे 37 चॅप्टरमध्ये स्टार्टिंग फ्रॉम 1 to 37 की याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नसावं. आणि या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप प्रोसिजरल सेशन चालायची तर पद्धती कशी असायची, न्यायालय कसे गठीत करायचे, त्याच्यानंतर समन्स केस, वॉरंट केस, JMFC कोर्ट्स कसे आहे, त्याच्यासमोर कुठला हे चालायचा, कॉग्निजेबल केसेसचे हे, त्यानंतर ट्रायबल बाय JMFC जे मॅटर्स आहेत ते कुठं चालतील, त्याची प्रोसिजर काय असणार, कंप्लेंट केस जर केली तर कंप्लेंट केस कोणत्या याच्यामध्ये होते, कंप्लेंट केस तयार केल्यानंतर त्याची पद्धत, ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये कव्हर केलेल्या आहेत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्या दिलेल्या फिर्यादीवर कारवाई होत नाही आहे, त्याची दखल घेतली जात नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने काय करावं? एकदम फार महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. कारण बऱ्याच वेळी असे होते की बरेच सर्वसामान्य जे कॉमन लोक आहेत हे फिर्याद घेऊन जातात. आता फिर्याद देताना पोलीस स्टेशनमध्ये त्यांची अशी कारवाई असते की पोलिसांनी लगेच त्याच्यावर कारवाई करावी, आरोपीला पकडावं वगैरे. अगदी बरोबर. पण आपण जर ढोबळमानानं 154 वाचला तर 154 या सेक्शनमध्ये 3 प्रमुख घटक आहेत. पहिला प्रमुख घटक हा आहे की जे सज्ञेय गुन्हे आहेत, कॉग्निजेबल केसेसमध्ये पोलिसांनी फिर्याद दाखल करून त्याच्यामध्ये तपास सुरू करायचा. तपासाचे विविध पैलू आहे. कारण 154मध्ये जो तपास आलेला आहे तो 156चा पहिलं जे सेक्शन आहे त्याच्यानुसार त्याची प्रोसिजर दिली आहे. त्याचा जो सेकंड ॲस्पेक्ट आहे की जेव्हा, कारण हा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, जेव्हा फिर्यादी फिर्याद देतो आणि फिर्याद दिल्यानंतर त्याला सगळ्यात पहिले त्याची एक कॉपी विदाऊट एनी कॉस्ट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या खर्चानं त्याला पुरवायला पाहिजे. प्रोसिजर अशी आहे की तुम्ही जेव्हा फिर्याद देता तेव्हा त्याला आपण ढोबळमानानं नक्कल खबरी म्हणतो, पण ते स्टेट वाईज स्टेटचे जे पोलीस आहेत त्यांनी तयार केलेली असते, ती एक डायरी असते. त्याच्यामुळं ही जी फिर्याद आहे त्याचं 3 ठिकाणी त्याचं रायटिंग होते, नोंद होते. हां, ज्याला आपण नक्कल जबानी म्हणतो आमच्या याच्या कायद्याच्या भाषेत नक्कल जबानीमध्ये म्हणतात. त्याच्यामध्ये 3ही ठिकाणी त्याच्या सह्या वगैरे घेतल्या जातात, कार्बन वगैरे टाकून 3 हे म्हणतात. त्याची सगळ्यात पहिली एक काय आहे की कॉपी फिर्यादीला देऊन द्यायची, जेणेकरून त्याची जी फिर्याद आहे ती त्याला माहीत असते काय दिलेली आहे, त्याच्यामध्ये कुठलाही खोडातोड न हो, त्याच्यामध्ये ती जशी तशीच राहावी, त्याच्यामध्ये कुठलेही बदल न हो, कारण ही त्याच्याकडेच असते. त्यामुळे ती फर्स्ट इन्फॉर्मेशन बदलल्या गेलं नाही, कारण फर्स्ट इन्फॉर्मेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट अँड होल केस इज बेस्ड ऑन दॅट. आरोपीच्या वतीने जे वकील लोक काम करतात तेही FIRच्या अभ्यास करूनच काम करतात. तपासही पुरा FIRच्या वरच्यावर होतो, कारण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नावातच सगळं काय आलं आहे, दिलेली पहिली खबर. ती जी खबर आहे त्याच्यामध्ये सह्या देऊन त्याला फ्री ऑफ कॉस्ट दिली, हे झालं सेकंड. आणि थर्ड जो ॲस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये काय होते की बरेच जण पोलीस स्टेशनला जातात, ते पोलीस स्टेशन पाहते त्यांच्या याच्यामध्ये सज्ञ गुन्हा नसते, किंवा मग कधी कधी पोलीस स्टेशनला असं वाटतं की हॅबिच्युअल आहे किंवा त्यांना तथ्य वाटत नाही, अशा वेळी ते काही करत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्याला असं वाटलं की त्याच्या फिर्यादीमध्ये सत्य असूनसुद्धा पोलीस अधिकारी काही करत नाही, तर याच सेक्शनचा 154(3) ज्याला म्हणतात कंप्लेंट टू सुपिरियर ऑफिसर, सुपिरियर ऑफिसरला कंप्लेंट करणे इधर बाय, आता म्हणजे आता आपण ठाणेदाराकडे गेलो तर ठाणेदाराचं जे वरचं ऑफिसर आहे ते SP, तर यांच्याकडे त्यांनी बायपोस्ट कंप्लेंट पाठवावी, नाही तर तिथं आवक जावक विभाग आहे त्याच्यामध्ये देखील पाठवावी. आणि ही जी फिर्याद आहे याच्याविषयी 2013मध्ये सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ UPची एक लँडमार्क जजमेंट आहे, तर त्याच्यामध्ये कशीही फिर्याद घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर काय प्रोसिजर केली पाहिजे. कारण मग SP ऑफिसनी काय करावं, त्यानंतर एक तर त्याचा हे कॉल करावं, फिर्यादीला न्याय द्यावा, आणि जर समजा तसं नाही झालं तर त्याच्या इक्वल जो आहे जे याच क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 36 सेक्शनमध्ये दिलेलं आहे की ऑफिसर बदलून द्यावं जर त्यांना तथ्य वाटलं तर. अच्छा. म्हणजे ज्या व्यक्तीला समाधान वाटलं नाही त्याला असं वाटलं की बा कुठंतरी पोलीस स्टेशन, कारण असं जनरली होते बऱ्याच ठिकाणी असं होते की लोक एकदम जातात आणि मग नंतर त्यांना असं वाटतं की माझ्यासोबत न्याय होऊन नाही राहिला, माझ्या फिर्यादीला गांभीर्यानं कोणी घेतच नाही,
तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एस पीकडे कंप्लेंट करावी. एस पीकडे कंप्लेंट केल्यानंतरही जर काही नाही झालं तर 190मध्ये तो आता पुढचा भाग आहे, तो CRPC 190 प्रमाणे तो कोर्टामध्ये दाद मागू शकतो. हे आपण आता येणारे पुढचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये आपण बोलूच की बा ते कंप्लेंट कशी आहे ते 190 सेक्शनमध्ये आहे. पण तुर्तास ज्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमधून समाधानकारक कारवाई झाल्याचं वाटत नाही, त्याला असं वाटते की बा इथं आपल्याला न्याय मिळालेला नाही, त्यानं 154(3) म्हणजे त्या सेक्शनचा सबपार्ट 3 प्रमाणे SP साहेबांकडे 30 कंप्लेंट करून घे, जेणेकरून SP साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालून तत्सम तो जो ठाणेदार वगैरे आहे त्याकडे एक्सप्रेशन कॉल करतील. अगदी बरोबर, छान माहिती दिलीत सर तुम्ही. घ्या कायद्याचं ज्ञान व्हा सज्ञान. रिपोर्ट दिल्यानंतर FIR दिल्यानंतर त्याची एक कॉपी आपल्यालाही दिली जाते. लक्षात ठेवा, ती कॉपी घेणं हा आपला अधिकार आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आपल्याला की एखाद्या व्यक्तीविरुद्ध कधीकधी असं होतं की खोटी तक्रार दिली जाते, खोटा FIR दाखल केला जातो. अशा परिस्थितीत मग त्या व्यक्तीने काय करावं? असे बरेच आहेत उदाहरणं. कारण काय आहे की कुठलाही तपास, आता तपास म्हणजे काय आपण एक थोडक्यात पाहू. तपास म्हणजे सत्याचा शोध. बरोबर. एखाद्या सत्याच्या शोधासाठी केलेला जोही कारवाई आहे त्याला आपण तपास म्हणू शकतो, जर एका वाक्यात आणि समजण्यासारखं आपण त्याची व्याख्या केली तर. तर जर एखादा व्यक्ती जातो आणि एखाद्याला माहीत पडते की बा माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दिलेली आहे, तर त्याला सगळ्यात पहिले, कारण जर कॉग्निजेबल स्वरूपाची तक्रार असेल तर त्याला, आता आपण जे जमानतचे सेक्शन आहेत त्याच्याकडे चाललो, 438मध्ये तो जमानत मागू शकतो. त्याच्यानंतर जमानत मागितल्यानंतर, कारण काय की आपल्या कायदेशास्त्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या आरोपीच्या विरुद्ध, कारण सगळेच जण आरोप केल्यानंतर सगळ्याच जणांना शिक्षा होते अशातला काही भाग नाही. जर आपण ॲक्विटल रेशो पाहिला तर मोर दॅन 50% हा ॲक्विटल रेशो आहे. आणि आपल्या सध्याचे भारताची जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे त्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये IO किंवा फिर्यादी यांना प्रतिउत्तर केलं जात नाही किंवा तुम्ही खोटी फिर्याद दिली. हे जर जगाच्या नकाशावर तुम्ही पाहिलं तर पोलंड एक असं राज्य आहे. त्या पोलंडमध्ये जर एखादा व्यक्ती किंवा एखादा आरोपी निर्दोष सुटला तर त्या तपास अधिकाऱ्यावर शोकास जाते की खोटा तपास कसा केला. त्याच्यामुळे तिथला क्राईम रेशो फार कमी आहे. आता आपण विषय निघाला म्हणून सांगतो की बरेच असे खटले असतात की ज्याच्यामध्ये आरोपी सुटून जातात पण नंतर ते तिथंच थांबतं. मग जो गुन्हा झाला तो कसा झाला, काय हवेतून शस्त्र आले काय, तर कोण होतं, कारण काय होते कायद्याप्रमाणेमध्ये जर समजा ते कायद्याचं महत्त्व टिकलं नाही किंवा मग तिथं जे साक्षीदार असतात ते जर व्यवस्थित हे नाही झाले तर तो व्यक्ती किंवा तो आरोपी सुटतो. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की तलवार हवेतून आल्या का बा, रक्त असं पडलं का. तर ह्या गोष्टीविषयी सध्या तरी आपण उत्तर देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. आणि म्हणून तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे की बा ज्याच्यावर खोटा आरोप होते त्यांनी काय करावं, तर त्याच्याजवळ 2 गोष्टी आहेत की त्यांनी सगळ्यात पहिले 438मध्ये स्वतःची बेल, म्हणजे त्याला अटकपूर्व जामीन म्हणतात, अँटिसिपेटरी बेल, त्याच्यासाठी अर्ज करावा जेणेकरून तो त्याचं निर्दोषत्व सिद्ध करू शकेल. आणि जर त्यात अटक झाली तर बेल करावी त्यांनी. आणि जर त्याला जास्तच वाटलं तर 182 खाली वगैरे तो रिपोर्ट परत कंप्लेंट करू शकतो. तसं पाहिलं तर कायद्याच्या दृष्टीने जे लोक ॲक्विटल होतात त्यांना मॅलिशियस प्रॉसिक्युशन करायचा अधिकार आहे. परंतु ढोबळमानानं काय होते की जो आरोपी सुटतो तो म्हणते बरं झालं बा सुटलो आणि मी कधीच मॅलिशियस प्रॉसिक्युशन करत नाही. त्याच्यामुळं मॅलिशियस प्रॉसिक्युशन ही जी प्रोसिजर आहे ही पण बऱ्याच आपल्या लोकांना माहीत नाही. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की फिर्यादीमध्ये न्यायाधीश निर्देश देऊ शकतात का? बरोबर. आपण जे विचारलं सध्या ते आपण आता 156 जो सेक्शन आहे त्याच्यात 3 सेक्शनविषयी विचारलं. कारण आपण सध्या मी त्याच्या आधी 155 जे सेक्शन आहे ते कव्हर करून घेतो, म्हणजे आपण त्याच्याकडे वाटचाल करू. चालेल. जेव्हा एखादी फिर्याद दिल्या जाते आणि तिथल्या तपास अधिकाऱ्याला असं वाटते की बा या फिर्यादीमध्ये कॉग्निजेबल म्हणजे असज्ञेय प्रकारचा गुन्हा आहे, कॉग्निजेबल नाही आहे, नॉन कॉग्निजेबल ज्याला म्हणतात, सेक्शन 2 याच्यामध्ये हा गुन्हा काय आहे हे त्याची तपशील दिलेला आहे. ज्याचं स्वरूप गंभीर स्वरूपाचं नाही आहे, ज्याच्यामध्ये तपास करण्याचे पॉवर्स त्याला नाही आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिले काय करायचं, तिथे NCR, जसं इकडे आपण 154ला FIR म्हणतो की नाही, बरोबर, तसं
आजकाल 155ला NCR म्हणतात, म्हणजे नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट. नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट याची कॉपी असते. त्यांनी थोडक्यामध्ये त्या समोरचा जो व्यक्ती आहे त्याची फिर्याद त्यात लिहून घ्यायची. ते पुरं सगळं लिहून घेतल्यावर त्याची सही घ्यायची आणि त्याला निर्देश द्यायचे की मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर जा, न्यायालयासमोर जा, तिथं तुम्ही दाद मागा. हे झालं 155(1). 155चे 4 मेन घटक आहेत. 4 मेन घटक कोणते? एक पहिला हा घटक आहे की जेव्हा ठाणे अंमलदाराला किंवा तिथल्या ठाणेदाराला किंवा तिथल्या रायटरला अशी फिर्याद प्राप्त होते, त्यांनी 155 नुसार रिसीट द्यायची. त्या रिसीटमध्ये त्यांनी सांगायचं की बाबा तुम्ही मॅजिस्ट्रेटसमोर, त्या रिसीटच दिली असते की तुम्ही मॅजिस्ट्रेटसमोर, कारण त्या अशा गुन्ह्यामध्ये तपास करायचे अधिकार आम्हाला नाहीत, हे त्या रिसीटमध्येच सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही न्यायाधीश साहेबांसमोर दाद मागावी. 155(2) म्हणते की कुठल्याही नॉन कॉग्निजेबल केसमध्ये ठाणेदारांनी तपास करू नये. हे म्हणते 155(2). 155(3) जे आहे, 155(3) म्हणते की जेव्हा समोरचा व्यक्ती त्यांनी घेतली ती NCR आणि जर तो न्यायालयात गेला आणि न्यायालयाकडून त्यांनी युक्तिवाद करून त्याचे अर्ज लावून जर समजा न्यायालयाचा आदेश आणला, तर तो जो गुन्ह्याचा तपास आहे, रेग्युलर गुन्ह्याचा तपास जसा करतात तसा तपास करण्याचे अधिकार पोलीस ऑफिसरला आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा विदाऊट वॉरंट ते अरेस्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे ते त्या ऑर्डरमध्ये असायला पाहिजे की अरेस्ट करायचं की नाही, म्हणजे वॉरंटविषयी जे आहे त्याच्यामध्ये विस्तृत असलं त्याशिवाय त्याला अटक करता येत नाही. आणि त्याचा चौथा जो पार्ट आहे की जेव्हा NCRमध्ये तो माणूस, व्यक्ती, पीडित व्यक्ती किंवा जो फिर्यादी आहे तो कोर्टामध्ये जातो. कोर्टामध्ये गेल्यानंतर जर त्यातला एक गुन्हा कॉग्निजेबल असेल आणि बाकीचे नॉन कॉग्निजेबल असतील, तर ठाणेदाराला असं म्हणता येणार नाही की हा कॉग्निजेबल बाकीचे करत नाही, तर त्याला पूर्ण गुन्ह्याला कॉग्निजेबलचं स्वरूप देऊन ज्याप्रमाणे कॉग्निजेबलमध्ये तपास करतात त्याप्रमाणे त्याला तपास करावा लागेल. हे 4 मूळ घटक आहेत 155चे. बेसिकली काय आहे की 154, 155 हे शेजारी सेक्शन आहे. पण 154 सांगते कॉग्निजेबल केसेसविषयी, गंभीर स्वरूपाच्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये, बेलेबल नॉन बेलेबल हा भाग निर्णय. 155 जे आहे तर ज्याच्यामध्ये टॉर्टियस ॲक्ट वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत की ज्या, आता कसं होते की एखादा माणूस जाते आणि तो सांगते की बाबा यांनी मला चापट मारली, यांनी मला धक्का दिला, क्रिमिनल फोर्स केला. ह्या 2-3 गोष्टी कशा येतात? ही आहे इंजुरी, चापट मारली 323 येते, धक्का दिला 350, 351 येते, टॉर्टियस ॲक्ट येते, याच्यामध्ये शिक्षा कमी आहे. त्याच्यानंतर हे नॉन कॉग्निजेबल पण आहेत. तर अशा वेळी याची कंप्लेंट NCRची पावती घेऊन त्याला प्रायव्हेट कंप्लेंट केस दाखल करायला लागते. इट इज ॲज गुड ॲज कंप्लेंट फाईल अंडर सेक्शन 190. त्याची प्रोसिजर कॉल केल्यानंतर जर ठाणेदाराला आदेश मिळत असतील तर त्याने तपास करावा. आता आपण जे मला प्रश्न विचारला होता की बाबा जर एखादी फिर्याद घेतली नाही तर न्यायाधीश हे करू शकते का, तर आपण डायरेक्ट गेलो 156 मध्ये. 156चे ढोबळ म्हणून 3 पार्ट होतात. 3 पार्ट पहिला असा होता की जेव्हा एखाद्या ठाणेदाराला कॉग्निजेबल ऑफेन्सची फिर्याद प्राप्त होते तेव्हा त्यांनी सरळ ही कॅन स्टार्ट इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर. ही नीड नॉट रिक्वायर एनी परमिशन ऑर एनी परमिशन ऑफ वॉरंट फ्रॉम दी सुपिरियर ऑफिसर ऑर मॅजिस्ट्रेट. त्यांनी काय करायचं, ती फिर्याद आल्याबरोबर तपास सुरू करून टाकायचा. विदाऊट वॉरंट ही कॅन अरेस्ट. तो समोरच्याला अरेस्ट करू शकतो, तपास घेऊ शकतो, पंचनामा, स्टेटमेंट, इन्व्हेस्टिगेशन. हे 156(1) मध्ये सांगितलेलं आहे. अच्छा. 156(1) मध्ये त्याची जी, म्हणजे 154 नुसार आलेली जी फिर्याद आहे ती कशी करायची हे 156(1) मध्ये सांगितलेली आहे. 156(2) मध्ये जी आहे ही तपास करताना त्याच्या डोक्यात काय होतं, म्हणजे याचा जो आपण जर हे केलं तर याचा डायरेक्ट हे लागते 125ची जी हे प्रोसिजर आहे की त्याला विचारता येणार नाही आपल्याला की बाबा कुठून काय 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 कधी कधी काय होते, खबरीचे इन्फॉर्मेशन असतात, हे असतात, तर त्याला एकदम जाब विचारता येणार नाही आपल्याला अनलेस देर इज स्ट्रॉंगेस्ट ॲम्बिग्युटी असेल त्याच्यामध्ये की फारच संशय येण्यालायक गोष्ट आहे तरच विचारू शकतो. आणि आता आपण तुम्ही जे म्हटलं, कारण 156(3) काय होते माहीत आहे का, जनरली 156(3) फार प्रचलित आहे. मला बरेच जण येतात साहेब, म्हणजे त्यांना हे माहीत नसते, साहेब तुम्ही मला 156(3) करून द्या म्हणतात. मग मला असं वाटतं की 156(3) कुठून ऐकलं, तर त्यांनी कुठून तरी ऐकलेलं असते की बा अमुकनी 156(3) केलं आणि केलं. तर 156(3) असं आहे. 156(3) जेव्हा आपण एखादा व्यक्ती फिर्याद देतो, फिर्याद दिल्यानंतर ते जनरली काय होतं की तो अनसॅटिस्फाईड असतो. ठाणेदार म्हणतो ठीक आहे तुझी कंप्लेंट लिहून घेतली,
तो एक तो NCR त्याला 155 प्रमाणे पावती देतो, नाही तर म्हणतो उद्या या परवा या वगैरे वगैरे. तर तेव्हा तो वकिलाला भेटतो. ॲक्च्युअलमध्ये 156(3) जरी करायचं असेल तर आता गाईडलाईन्स आहे. त्याला 154(3) जे मी मग एक 10 मिनिटं आधी बोलताना बोललो, तर SP ला कंप्लेंट करणे अनिवार्य आहे. समोरच्या व्यक्तीने SP ची कंप्लेंट, त्याच्याजवळ असलेले पुरावे, त्याची असलेली ती फिर्याद बनवायची. FIR तर त्यांनी दिलाच असतो, जो त्यांनी घेतलेला नसतो अथवा त्याचा कॉग्निजन्स घेतलेला नसतो. आणि SP कडे जी फॉरवर्ड दिली, आता कधी कधी काय होते की 154(3) मध्ये आपण SP साहेबांना फिर्याद देतो, तर तिथून त्याचं काम होऊन जाते. SP साहेब ठाणेदाराला सांगतात की याच्यामध्ये तपास करा वगैरे. जर आता काय ढोबळ माणूस प्रथमदर्शनीच दिसते, बरोबर, याच्यामध्ये किती तथ्य आहे किती नाही वगैरे, याच्यामध्ये कोणती हे नाही आहे. तर अशा फिर्यादीमध्ये त्यांनी जर 190 CRPC नुसार CJM मुख्य दंडाधिकारी साहेबासमोर जर ती फिर्याद केली आणि त्याच्यामध्ये जर साहेबांना सांगितलं, ते कागदपत्राच्या आधारे, तुमच्या मेडिकलच्या आधारे, तुमच्या इतर डॉक्युमेंट्स, ज्याला प्रूफ डॉक्युमेंट्स, पुराव्याच्या आधारे, प्रूफ डॉक्युमेंट्स आपण म्हणतो, या डॉक्युमेंटच्या आधारे जर त्यांनी साहेबांना सांगितलं की बा याच्यामध्ये तपास होणे गरजेचे आहे, त्यावेळी साहेबांना जर असं वाटलं तर ते 156(3) नुसार त्यांना गुन्हा दाखल करायचे आदेश देऊ शकतात. आणि असा जर आदेश आला तर ठाणेदाराला गुन्हा दाखल करावाच लागतो. याला म्हणतात 156(3). त्यामुळे जे व्यक्ती लोक ठाणेदारांकडे फिर्याद दिल्यानंतर समाधानी नसतात, ते अशा वेळी त्यांच्या वकिलांच्या मार्फत 156(3) डायरेक्शन घेऊन परत ते कॉग्निजेबल केसेसमध्ये, किंवा कारण 156(3) जी आहे ती परत कॉग्निजेबल केसेसची हे आहे. कारण वकिलाला हे सिद्ध करावं लागेल की 156(3) जर त्याला निर्देश पाहिजे असतील तर संज्ञेय स्वरूपाचा, कॉग्निजेबल स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे, ज्याच्याकडे ठाणेदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला निर्देश द्या आणि आमच्यावर झालेला जो अन्याय आहे त्याला दूर करा. तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालय डायरेक्शन देते आणि त्यालाच आपण 156(3) डायरेक्शन म्हणतो. फार छान माहिती दिलीत सर आपण. प्रेक्षकांना मी अशी विनंती करेल की त्यांनी सुद्धा कायदा समजून घ्यावा. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की फिर्याद दिल्यानंतर, FIR दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदेशीर तपास करण्याची पद्धत कशी असते? म्हणजे सर्वसामान्यांना याविषयी जाणून घेण्याबद्दल उत्सुकता असेलच निश्चितच, तर त्याविषयी आपण थोडं सांगावं. बरोबर आहे. कारण काय आहे की जेव्हाही कॉग्निजेबल ऑफेन्सविषयी फिर्याद प्राप्त होते 154(1) प्रमाणे, तर 156(1) जो आहे त्याच्याप्रमाणे ज्या पोलीस ऑफिसरला इम्पॉवर आहे, तर तो डायरेक्ट ही कॅन इन्व्हेस्टिगेट द मॅटर. त्याच्यामध्ये ती पॉवर आहे अरेस्ट करायची वगैरे वगैरे, हे सगळं 157 मध्ये त्यांनी करायचं आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 157 नुसार जे केलं तुम्ही, त्याचा जो रिपोर्ट आहे, एकतर त्यांनी त्याच्या अपर ऑफिसर, त्याचे जे सिनियर ऑफिसर आहेत त्यांना द्यावा, आणि काय काय तपास केली त्याची टिप्पण ठेवायची. हे सगळे जे गोष्टी आहेत ह्या करून मॅजिस्ट्रेटला जर बोलावलं तर मॅजिस्ट्रेट साहेबांनाही तो अहवाल देतो. हे सगळं 157 मध्ये केलेल्या इन्व्हेस्टिगेशनचा जो रिपोर्ट आहे तो 158 प्रमाणे त्याला सबमिट करायचा असतो. 158 नुसार त्यांनी जेव्हा रिपोर्ट सबमिट करतो, त्या रिपोर्टचं वाचन केल्यानंतर जर एखाद्या मॅजिस्ट्रेटला असं वाटलं की याच्यामध्ये अनियमितता आहे किंवा व्यवस्थित सुरू नाही आहे काम, तर अशा परिस्थितीमध्ये मॅजिस्ट्रेट स्वतः इन्क्वायरी करू शकतो त्याच्यामध्ये. आणि हे सगळं याची पॉवर जी आहे दॅट इज एम्पॉवर्ड बाय द व्हर्च्यू ऑफ सेक्शन 159 ऑफ CRPC. आता मी माझा एक थोडासा अनुभव सांगतो, म्हणजे कायद्याचं फार म्हणजे ऐकण्यासारखा अनुभव आहे. माझी वकिली जेव्हा 3-4 वर्षाची होती तेव्हा माझ्या एका मित्रावर, म्हणजे पक्षकारावर माझ्या एक फिर्याद नोंदवली. फिर्यादमध्ये 325 ही कलम लावली होती. 325 कलममध्ये म्हणजे फ्रॅक्चर, बोन वगैरे याचं इन्व्हॉल्वमेंट आहे. काय झालं होतं, फिर्याद देताना त्यांनी 2 वर्ष आधी जे फ्रॅक्चर झालं होतं त्याचा फोटो लावला आणि तो माझ्याकडे आला, म्हणे हा फ्रॅक्चर माझ्याच्यानं झालंच नाही, म्हणे आमचं भांडण फार तुरळक होतं आणि हे झालं. तेव्हा आता मी कसं की तेव्हा मी सेक्शन 159 वाचलं होतं, मी लगेच एक ड्राफ्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये अर्ज लिहिला की बा एज ऑफ इंजुरी, म्हणजे त्या जखमेचं वय काय, मेडिकल सायन्स आहे तेवढं प्रगत की आपण ते कधी लागलं होतं, फ्रॅक्चर कधीचं आहे, त्या बोनच्या याच्यावरून आपण मोजू शकतो. तर सखोल अर्ज केला. आता दुर्दैवानं काय झालं की मी अर्ज केला आणि त्याच्यानंतर ते आमचे तो माझ्याकडे आलेला माणूस
आणि त्याच्या दोघात कॉम्प्रोमाइज झालं. त्याच्यामुळं मग साहेबांनी सेही पण कॉल केला होता त्याच्यामध्ये. फक्त त्याच्यामध्ये हे उत्तर भेटायचं राहिलं की वेदर एनी पर्सन कॅन फाईल ॲप्लिकेशन बिफोर मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 159 ऑर नॉट. ही गोष्ट त्यात उत्तरगारी राहिली, परंतु मॅजिस्ट्रेट स्वतः इन्क्वायरी करू शकते हे मात्र निश्चित. त्यानंतर असा कधी प्रसंग आला नाही आणि त्यामुळं 159 मध्ये वेदर डिरेक्टली ॲप्लिकेशन कॅन बी फाईल्ड ऑर नॉट, इट इज येट टू बी डिसाइडेड ॲज पर माय साईड. आय एम सर्चिंग ऑन Google and all the network sites which are which are having knowledge about these sections. But nowhere it is detail written in that regard. RRC नेटवर्कला मी फार पूर्वीपासून जुळलेला आहे. सेवा आमची, करमणूक तुमची या सदराखाली आणि तसेच अनेक सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही जे अग्रेसर असता आणि RRC नेटवर्कनं आज अकोल्यामध्ये जो लौकिक कमावलेला आहे ते निश्चितपणे ती त्यांच्या कार्याची पावती आहे. कारण आज तुम्ही कायद्यासंदर्भातलं जे सदर सुरू केलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. जनरल जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कायद्याविषयी असलेलं कुतूहल, कायद्याविषयी असलेले समज, गैरसमज हे निश्चित या तुमच्या सदराच्या माध्यमातून दूर होणार आहेत. कारण छोटे छोटे प्रश्न जे सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतात ते तुमचा हा कार्यक्रम पाहून निश्चितपणे त्यांचं समाधान होईल. आणि हा जो तुम्ही उपक्रम सुरू केला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही एवढं चांगलं सदर सुरू केलं आणि जनसामान्यांसाठी हे जे तुम्ही कष्ट घेत आहे त्या कष्टाला माझा सलाम आहे. अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव सर यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेतच. RRC नेटवर्क त्यांचे धन्यवाद व्यक्त करते व हे सदर पुन्हा उर्वरित पुढच्या भागात बघूयात आपण. तोपर्यंत धन्यवाद.